दुर्लभ कश्यप नावाचा एक गुंड होता। आता त्याचा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये फॉलो केला जातोय, कारण दुर्लभ कश्यप हा सोशल मीडियाच्या माध्यमातून भाई बनला होता। तो धमक्या सुद्धा देत होता। आता सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवे भाई हे महाराष्ट्रात सुद्धा उदयाला येत आहेत। रील्सच्या माध्यमातून या गावगुंडांनी हैदोस मांडलाय। मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर अशा सगळ्या ठिकाणी हे असे भाई आहेत। नागपूर आणि कोल्हापुरातल्या या भाईगिरी दाखवणाऱ्या गुंडांना पोलिसांनी आता धडा शिकवलाय। आपण त्या संदर्भातला हा रिपोर्ट पाहूया। सल्तनत राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे खुलेआम धिंडवडे काढले जात आहेत। रील्सच्या माध्यमातून गावगुंडांनी हैदोस मांडलाय। नागपूरच्या कुख्यात गुन्हेगार राजा गौस यानं पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे सोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय। मैं हूं नागपूर का किंग असा उल्लेख करत राजा गौस यानं नागपूर पोलिसांना आव्हान दिलं होतं। मात्र या रील्सचा नाद राजा गौससह गजा मारणेलाही भोवला। या प्रकरणी मुख्य आरोपी राजा गौससह गजा मारणे विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूरमध्ये येऊन त्यांनी समाजाला भीती दाखवण्यासाठी आणि आपले वर्चस्व आपले परत निर्माण करण्याच्या प्रयत्नातून रील बनवून ते सोशल मीडियाला अपलोड केले होते। त्यामध्ये नागपूर का डॉन मैं हूँ, नागपूर का किंग मैं हूँ, हमसे जो टकराएगा उसको हम छोडेंगे नहीं, अशा वगैरे वक्तव्य होतं। तर त्या इनिशिएटिव्ह घेऊन पोलिसांनी माननीय पोलीस आयुक्त सो नागपूर, माननीय एलँडोसो जॉईंट सीपी साहेब आणि माननीय DCP सो यांच्या मार्गदर्शनाखाली सदर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून आपण गुन्ह्याचा तपास करत आहोत। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोगला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे सध्या जेलची हवा खातोय। गजा मारणेची राजकीय नेत्यांसोबत उठबस असल्यानं त्याचा दरारा मागच्या काही दिवसात चांगलाच वाढलाय। हाच धागा पकडत वाढत्या गुन्हेगारी विरोधात पुण्यातील बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा असं आवाहन या बॅनरद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आलंय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाण झाल्यानंतर आज गजा मारणे यांना 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये विशेष अशी बॅनरबाजी पाहायला मिळते। समस्त कोथरूडकरांच्या वतीने ही सगळी बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिण्यात आले आणि कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा अशी हाक जी आहे ते सगळे कोथरूडकर देताना पाहायला मिळतात। गुन्हेगारांना अभय कोण देतंय, त्यांना पैसे कोण पुरवतंय, त्यांना खंडण्या कोण देतंय, छोट्या मोठ्या व्यावसायिकांना कोण हे सगळं मदत करतंय, हे सगळी दहशत माजवण्यासाठी याचा शोध घेऊन यावर कारवाई करावी यासाठी ही सगळी बॅनरबाजी आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीतील जर्मनी गँगलाही पोलिसांनी धडा शिकवलाय। जर्मनी गँगमधील गुंड रुपेश नरवडे यानं 2 दिवसांपूर्वी इचलकरंजीमध्ये रस्त्यावर वाढदिवस साजरा केला होता। दुचाकीच्या सीटवर केक कापत फटाक्यांची आतषबाजी केली। मित्रांसोबत जल्लोष केल्याचे व्हिडिओ इन्स्टावरून व्हायरल करून दहशत माजवली। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं त्याला ताब्यात घेत चांगलाच समाचार घेतलाय। यापुढे असे रील्स टाकणार नाही आणि कोणीही टाकू नका असं रुपेश नरवडेकडून पोलिसांनी वधवून घेतलं। यापुढे आम्ही असे व्हिडिओ बनवणार नाही आणि तुम्ही पण बनवू नका, नाहीतर तुम्हाला कोल्हापूर LCB समज देतील जशी मला दिली तशी। सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवे भाई उदयास येत आहेत आणि त्यामुळे अशा गावगुंडांना फक्त समज न देता चांगलाच धडा शिकवला पाहिजे, जेणेकरून असे रील्स बनवण्याची त्यांची हिम्मत होणार नाही। शेखर पाटील सह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज।